नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघत राहा शपथविधी कार्यक्रम। शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। माननीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। ते तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। ते प्रथम 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री झालेले होते आणि आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहे। 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 मध्ये ते मुख्यमंत्री होते। यानंतर राष्ट्रपती राजवट लागलेली होती। 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री होते। त्यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले होते। यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या। घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या
लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. माननीय एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथजी शिंदे हे 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आज घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे महसूल आणि नगरविकास हे खाती राहणार आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यामंत्री एकनाथजी शिंदे यांचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आपल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ यावेळी घेतली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे. महाराष्ट्राचे आतापर्यंत ते 5 वेळा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिलेले आहे आणि आता 6व्या वेळीसुद्धा ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा
अजित पवार उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या. आता हा शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झालेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.